गाडी चालू दे ना. ऐकलं ना आता, ऐकलं ना. मी काय तुला सांगतो, मला नाही बोलला तो, तुला बोलला. मी चालत होतो गावामध्ये. बाथा रे तुझं, आपल्याला का ऐकतं का त्यांच्या गोष्टी? हा काय ओळख नाही, पाळख नाही, नात्यातला नाही, गोत्यातला नाही, नाही रक्ताचा तरी पण किती प्रेम बघा. आणि आपली हरामखोर माणसं असतात. तर मी आली काल्हेरला, गुरुकृपा हॉटेलच्या समोरच गॅरेज आहे, तिथे आपली गाडी बनवायला दिली होती, झाली आता. हे बघा मंडळी, पत्रा सेटचं आपल्या काम सुरू केलंय आणि पावसाने हजेरी लावले जोरदार. नमस्कार, मी कविता, तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाचं पण प्रार्थना करते. तर मंडळी, आज आहे बुधवार आणि मी छानशा आपल्या ब्लॉगला सकाळी सुरुवात केलेली आहे. तर चला, सकाळची वेळ आहे आणि चिन्मय गेला आहे मासे पकडायला त्याच्या मित्रांसोबत गावातल्या. कुठे गेला काय माहीत नाही, बघू आता आल्यावर समजेल मासे पकडायला कुठे गेला आहे. त्याला मी नाही बोलली की मासे वगैरे पकडायला नाही आता कुठे जायचं, कारण की जे अशिंदे वगैरे ते पाण्याने फुल भरलेले आहेत त्याच्यामुळे. तो बोलला नाही मला तू जाऊ दे, किती दिवस झाले मी मासे पकडायला नाही गेलो, आज तरी जाऊ दे, मी तळ्यावरच चाललो आहे, गलानेच पकडतोय. बरंच चला, एवढी रिक्वेस्ट करतोय, मित्र आहेत त्याच्यासोबत. तर मग तो गेला आता तळ्यावर मासे पकडायला, बघूयात त्याला आता कोणती मच्छी भेटते ते. ओके चला, आता ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा. माझं चाय वगैरे सगळं झालेलं आहे. मनुष्यला आता तोपर्यंत मी उठवते आहे. हे गेल्यात प्लांटवर आणि चिन्मय ना उठलाय तसा गेलाय, काय फ्रेश नाही झाला, चाय नाही घेतलं, काहीच नाही. चला आता आला की मग ब्लॉग आपला पुन्हा कंटिन्यू करूया. ओके चलो. चिन्मय मासे पकडून घेऊन आलाय सकाळी कटिंग झाली आहे तिच्या. ठेवले तर आता मस्त मच्छी तळायला ठेवली इथे. हे बघा, चिन्मय तू तर सकाळी नाश्ता करत नाही कधी, आज कसं काय केला? चिकन आहे म्हणून? बाबा तू लक्कीच्या वरचं आहे. मग आता मनुष्यला आणि चिन्मयला दिला आहे नाश्ता. ते दोघे पण नाश्ता करत आहेत. चपाती आणि चिकन होतं रात्रीचा. मनुष्य रात्री जेवायला पण नाही उठला, तसंच झोपला तो. चला आता मी घेते चहा. आणि सकाळी ना थोडीशी धावपळ असते, कारण का दोघांना पण डब्बा लागतो ना बनवायला त्याच्यामुळे, आणि मग घरातली जी काही सकाळची कामं असतात ती. तर चिन्मयच्या मुलास थोडासा उशीर झाला मला जे डब्बा बनवायला, कारण की चिन्मय बोलला मी जातो आणि मासे पकडून घेऊन येतो, तेच डब्यावर दे त्याच्यामुळे. नंतर मग जे काय असेल घरामध्ये ते बनवते पोरांना डब्याला. तो मच्छी घेऊन आला, ते साफ केले, त्याच्यानंतर मग ते बनवले. चला असो, या तुम्ही पण मस्त चहा प्यायला. आज बनवलं आहे कोरा चहा, कारण की आज दूध नाही आहे घरामध्ये. काल रात्री दूध यांना सांगायला मी विसरले. चला असं आता चाय पिऊन घेते. बघू आज आपल्या पत्रा सेटचं काम करायला ते दादा येतात का. 4 ते 5 दिवस झाले त्यांना सांगते मी, दादा ऊन पडलं आहे तर काम करायला या, काम करून द्या. पण ते दादा काही लक्ष देत नाही आहेत. काय त्यांना जरा ओरडले मी करून की उद्या जर नाही आलात ना, जे आम्ही पैसे तुम्हाला दिले ते आमचे पैसे रिटर्न द्या, आम्ही दुसऱ्या कोणाकडून तरी आमचं काम करून घेतो. मग असं म्हणजे बोलली त्यांना मी, थोडासा दम दिला आहे. बघू आज तरी येतात का. आजचं दिलं आहे मला वादा की आज म्हणजे आज येतो आहे काम करायला. बघू आता आज पण जर आले नाही ना, आज पुन्हा त्यांना कॉल करते आणि जरा ओरडते. कारण की आता कसं पाऊस थांबला आहे, तर पत्रा सेटचं काम म्हणजे आज 5-6 दिवस झाले पाऊस थांबला आहे, ऊन पडतं आहे, तर आपलं पत्रा सेटचं काम झालं असतं. पण ही लोक काय करतात, 1760 ठिकाणी ॲडव्हान्स घेतात लोकांचा आणि मग याच्याकडे थोडंसं काम करतात, दुसऱ्याकडे थोडंसं काम करतात. 4-5 दिवसापासून लगातार कॉल करते की येऊन आपलं पत्रा सेटचं काम कंप्लीट करा, पाऊस थांबतो. नाहीतर आमचे वांदे होणार. ते दादा काही लक्षच देत नाही. त्यांना ना काल रात्री कॉल करून जाम दम दिला आहे. उद्या जर आले नाही ते काम करायला, तर जे काय आम्ही पैसे तुम्हाला दिलेत ते आम्हाला रिटर्न पाहिजे, आम्ही दुसऱ्या कोणाकडून तरी काम करून देतो. ते बोलले नाही उद्या येतो, म्हणजे आज. बघू आता येतात का नाही येतात ते. चला आता मी पण चाय पिऊन घेते. मनुष्या टिफिन वगैरे रेडी म्हणजे पॅक केलं आहे मनुष्या डब्बा वगैरे, आणि मी आता झाडून सगळं आवरून घेते माझं जे काही सकाळचं काम. जा ना, अरे भाऊच्या सोबत जा ना, भाऊ दाखवेल कुठे गॅरेज आहे तो. जा ना. चला मोनिश पण चालला कामावर. मोनिश सकाळी उठतो, कामावर जातो, डायरेक्ट रात्री घरी येतो. घरी आला का मग जेवतो आणि झोपतो. त्याचा दिनचर्या ही सुरू आहे किती दिवसापासून.
गाडी चालू दे ना मोठी. ऐकलं ना आता, ऐकलं ना. मी काय तुला सांगतो मला नाही बोलला तो, तुला बोलला. मी चालत होतो कामावरती. हा, मला नाही बोलला तर तुला बोलला. दरवाजा लाव, बाहेरच्या गाडी लाव. बाथा रे, तू जापाला का ऐकते का त्यांच्या गोष्टी? हा, मला सांगतं, तुला बोलतं 40 वर्ष झाली, तुला माहीत नाही गॅरेज कुठं होतं. तर गॅरेज मला सगळं माहिती आहेत, पण त्याला का कंच्या मित्राची गॅरेज न्यायची गाडी. हावऱ्या कंच्या मित्र होते तर जीव ओतून चालले तर मित्राच्याच गॅरेजला गाडी नाही बोलते, दुसऱ्या कुठं नेऊ नको. मी तर नाक्यावर पण नेलेत ती गाडी. ऐकल्याबरोबर चिन्मय गाडी घेऊन चालला आता. चिन्मय, गाडीतून सामान काढ, का असेल तो सगळं काढून घेतील. गाडी ठेवून आला तिथे तर काय पेपर वगैरे काय आहेत का बघ. ठेवून येऊ नको, जरा ताप 10-15 मिनिटं थांब. तर मला चालत जायला लागेल गाडी आणायला. हो हो, मार खाशील मग. अशी उडव ना डायरेक्ट. हा, उडून ने ना. झाली का चालू तुला? अरे ती गाडी मागेच येत नाही लवकर. म्हणून पिसाला जाम त्याच्यावरती. तेव्हा गेली गाडी घ्यायला. मोनू आमचा कसा माहिती ग, शांत स्वभावाचा माणूस होतो तो. लवकर जास्त बोलत नाही असं पटकन, पण त्याचं जास्त डोका फिरला ना डोक्याच्या वरती त्याच्या गोष्ट गेली ना का मग तो एकच शब्द बोलते डायरेक्ट. मुनीशला एक तर लेट झालं कामावर जायला. चिन्मयावर हट्टी पोरे आहे ना. गेला त्याच्या मागच गेला. चला, फायनली आपली गाडी आता गॅरेजला गेलेली आहे. आज गाडी आपली मस्त येईल. गाडी म्हणजे काय हे नाही झाली, फक्त ब्रेक वायर चेंज करायची होती आणि ऑइल चेंज करायचं आहे एवढंच. पण त्या गाडीचा काय प्रॉब्लेम झाला माहिती आहे का, ती गाडी अशी पाठी येत नाही, त्याच्यामुळे मग मला घेऊन जायला थोडी भीती वाटत होती. आणि आमच्याकडे असते ट्रॅफिक. आणि तो मोहिश आज भडकला. काल पण बोलत होता की गाडी घेऊन चल, मी तुला सांगते कुठे घेऊन जायची ती. तो बोलला माझ्या मित्राचं गॅरेज आहे तिथे घेऊन चल, दुसऱ्या कुठे नको घेऊन जाऊ. तर फायनली आता आपली गाडी गॅरेजला गेलेली आहे. आज गाडी आपली मस्त बनवून येईल, तुम्हाला मस्त बाहेरच्या आता व्हिडिओ बघायला भेटतील. ओके, चला आता मी माझ्या कामांना सुरुवात करते. पोरं पण गेली. आता चिन्मय ना तिकडनंच कामावर जाणार आहे कदाचित. जर लवकर गाडी बनवून भेटली तर मग तो घरी येईल, नाहीतर मग तिकडनंच तो कामावर जाईल. मनीष पण गेला आता कामावर, हे गेलं प्लॅनवर. आता माझी जी काही सकाळची कामं बाकी आहेत तर मी आवरायला घेते. तुम्ही आता सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू. चला, आता मशीनला लावल्यात कपडे. मशीनला कपडे होत आहेत, तोपर्यंत झाडलोट करून घेते मी. आज आपल्या पत्राचं काम पुन्हा सुरू झालेलं आहे आणि वातावरण आज एकदम ढगाळ झालं आहे. बघा ना, सकाळी एकदम कडक ऊन होतं आणि जसे म्हणजे पत्राचं काम करायला ही माणसं आली तसं पावसाने पुन्हा वातावरण केलं आहे. पाऊस म्हणजे येण्याची शक्यता वाटते. आभाळ तर भरल्यात पावसाने, पाण्याने आभाळ तर भरल्यात. बघू आता काय होतंय. कमलेश आपली वाट लावेल वाटते काम करता करता. मंडळी, असं काय वातावरण आहे आजचा. एकदम भारी वातावरण झालं, एकदम भारी. मस्त थंडगार हवा बघ कशी सुटली. डेंजरवाली हवा सुटली, डेंजरवाली. आणि आपल्या अंगणाची अवस्था तुम्ही बघू शकता. पुराच्या पाण्याने काय करून ठेवलं अंगणामध्ये, सगळा गोंधळ झालं आहे. आज आपल्या पत्र्याचं काम सुरू झालं आहे आणि पावसाने वातावरण केलं आहे. सकाळी खूप कडक ऊन होतं, पण जसे पत्र्याचं काम करण्यासाठी आली ना माणसं तसं आता म्हणजे वातावरण पूर्ण चेंज झालं. असं ढगाळ वातावरण झालं. बघू काय होतं आहे ते. किती दिवसापासून पत्रेवाल्याला पण बोलत होती येऊन काम कर, त्याने पण नाही लक्ष दिलं. आज आला तर आज वातावरण चेंज झालं आहे पूर्ण. बघू जे काय होईल ते तुमच्यासोबत मी शेअर करेन. ओके,
तर आता तुम्ही सांगाल की ताई तू मशीनला कपडे धुतले मग आता हाताने का धुवायला घेतलेत. तर नळाचं पाणी खूप जास्त घाण येतं ना, त्याच्यामुळे मी फक्त मशीनमध्ये कपडे धुते, मग नंतर घुसलायचं किंवा पिळायचं काम मी नंतर करते. कारण की ड्रममध्ये पाणी भरतो ना, त्याच्यामध्ये फटकी फिरवतो, मग ते पाणी थोडंसं चांगलं होतं. मग त्याच पाण्याने मी कपडे नंतर पिळून घेते. सोडलं बघा लगेच बाहेर येतो. कोणाचा आवाज आला ना की लगेच दोघं पण भोंगायचं सुरू. ते एंट्री करू देत नाही कोणाला. सोनू चल इकडं. नाही एवढा भयानक आता ऊन पडलाय ना, एकदम डेंजरवाला ऊन पडलाय. सकाळी असं पावसाचं वातावरण झालेलं. ही लोक जेव्हा काम करायला आली ना, असं म्हणजे पाऊस पडायची तयारीतच होता, रिमझिम रिमझिम. आणि असं काळोख घातलं. मी बोलली एक तर 15 ते 20 दिवसाच्या नंतर काम करायला आले. ते तर एवढे दिवस पावसामध्ये गेले, त्याच्यानंतर एक 6 दिवस ऊन मस्त होतं. म्हणजे किती दिवसापासून ऊन पडतं आहे. त्यांचं काम होतं दुसऱ्याकडे चालू कुठेतरी. मी बोलले आज त्यांना रिक्वेस्ट करून कसं तरी बोलवलं. 1-2 दिवसापासून त्यांच्या पाठीसला गेले. आले नाही तर बघा बरं काम करायला. जेवढे पैसे दिले तेवढे सगळे रिटर्न घेणार मी आणि दुसऱ्या कोणाला तरी काम देणार बरे. मग ते तो दादा आज आला आहे काम करायला. आणि सकाळी बघितलं तर एवढा पावसाने अंदर घातला. मी बोलली यार काय चाललं आहे काय. आज आपल्या घरी काम सुरू होणार आहे पत्र्याचं आणि पावसाने काळोख घातला आणि पाऊस रिमझिम पडतोय. पण नशीब स्वामींनी ऐकलं माझं आणि कडक ऊन दिलं आहे. ते दादांना बोलली आज उद्यापर्यंत जेवढं काही तुम्हाला काम करता येईल तेवढं करा संध्याकाळपर्यंत. कारण की हे टेरेसवरचं काम होणं खूप गरजेचं आहे आपल्यासाठी, खूप गरजेचं आहे. कारण की आता जर पुन्हा पावसाने सुरुवात केली ना तर मग तो थांबणारच नाही आहे. त्याच्यामुळे भीती वाटते. कमीत कमी वर टेरेसवर जरी आपल्या पत्रा मारून झाली ना तर लक्की सोनू वगैरे टेरेसवर खेळू शकतो. किंवा आपलं जे काही पडीत सामान आहे ते आपण टेरेसवर आणून ठेवू शकतो. जे मी रूममध्ये भरून ठेवलं इकडे तिकडे कानाकोपऱ्यामध्ये ते सगळं टेरेसवर मी आणून ठेवू शकते. म्हणजे रूम वगैरे मोकळ्या होतील आपले त्याच्यामुळे. आणि जे वरून गळते ते पण गळणार नाही. मला झालं आहे बाबा स्वामी पाऊस नको आहे एवढ्या लवकर. म्हणजे पाऊस नको पडू द्यात. कारण की काम होणं खूप गरजेचं आहे पत्र्याचं. हे बघा मंडळी पत्रा सेटचं आपलं काम सुरू केलं आहे आणि पावसाने हजेरी लावले जोरदार. हे बघा एकदम जोरदार हजेरी लावली. अरे देवा. जे काय वेल्डिंगचं काम सुरू आहे ना ते पुन्हा थांबेल आता. पावसाला बरं नको ना करू बाबा. एकदाचं होऊ दे ना पत्रा सेटचं काम. पत्रेवाल्याच्या मुलं नाटका झाली सगळी. एक 6-7 दिवस ऊन पडलेला त्याला किती वेळा पुंगला यायला पूजन देणे. पण बघू आता काय होत आहे. लाईट पण गेली. लाईट बी गया. जसं पाणी पडायला सुरुवात झाली तशी लाईट पण गेली. आता लाईट कवा आहे तेव्हा सांगावं. मला भाकरी द्यायच्या आणि दुसऱ्या ह्या ऑर्डरच्या. चला बघू आता काय होतं. इथे चाय ठेवते मी आता त्यांच्यासाठी. कारण की मस्त पाऊस पडतोय तर त्यांना चाय बनवून घेऊन जाते. ओके. हे बघा मंडळी खूप जोरात पाऊस आलाय. खूप जोरात आलाय. खूप जोरात पाऊस आलेला आहे. आणि इकडे बघा सूर्यदेव थोडेसे दिसतात. सूर्यदेवांना बरं या तुम्ही लवकर बाहेर म्हणजे पाऊस थांबेल. म्हणजे ऊन पाऊस आहे. ऊन पाऊस आहे बघा. कोवळा ऊन असा नमक पाऊस पडते. ओके. आज एवढी काही जास्त ऑर्डर नव्हती भाकरींची. फक्त एक 20 भाकरींची ऑर्डर आपल्याला होती. तर आता भाकऱ्या मस्त थंड करायला लावलेल्या आहेत. तर मंडळी आता मी दुपारनंतर डायरेक्ट आपल्या व्लॉगला संध्याकाळी सुरुवात केलेली आहे. तर आता संध्याकाळच्या बरोबर 7 वाजून एक 10-11 मिनटं झालेली आहे. आणि आता माझं जे काही संध्याकाळचं काम असतं झाडलोट किंवा भाकऱ्या आणि भांडी कुंडी भाकऱ्या बनवल्यानंतर ते सगळं आता माझं आवरलेलं आहे. आणि आता मी रेडी झालेली आहे गावात जाण्यासाठी. कारण की या भाकऱ्या मला पोचवाव्या लागतील ज्यांनी ऑर्डर दिले त्यांच्या घरी जाऊन. ओके. आता चिन्मय जस्ट कामावरून आलं आहे तर मग बरं जाऊ दे त्याला नको उगीच त्रास. मला असं पण गावात जायचंच आहे त्याच्यामुळे बरं मीच घेऊन जाते. मग रात्रीचं आता जेवण काय बनवायचं ते बघूयात. गावात जाते प्लांटवर पण जाते. मग यांना विचारते जेवायला काय बनवायचं ते बघू. मग येताना घेऊन पण येईन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आपल्या कोपरगावचा आठवडी बाजार आहे. तिथे पण थोडंसं जायचं आहे. तर चला भाकरी थंड झाल्या की मग लगेच आपण जाऊयात गावामध्ये. इकडे बघा ह्यांचा प्रेम बघा. ह्यांचा प्रेम बघा. त्या टोकाला होता हा. तिकडनं मला बघितल्याबरोबर पळत पळत आलाय तो. काय पाहिजे तुला. काय पाहिजे काय रे बाबू.
काय पाहिजे तुला? खाऊ पाहिजे? माणसांपेक्षा प्राणी एक नंबर आहेत ना. काय ओळख नाही, पाळख नाही, नात्यातला नाही, गोत्यातला नाही, नाही रक्ताचा तरी पण किती प्रेम बघा. आणि आपली हरामखोर माणसं असतात. चल दुकानावर जाऊ. चल आता चला चला दुकानावर ये. चला आता मी गॅरेजला आली आपली गाडी घेऊन जायला, कारण की चिन्मय तर आला नाही घ्यायला. मला बोलला तू चालले भाजी मार्केटला, तर तिकडनं जाताना म्हणजे तिकडे जाऊन गाडी पण घेऊन ये. तर आता मी आली काल्हेरला, गुरुकृपा हॉटेलच्या समोरच गॅरेज आहे. तिथे आपली गाडी बनवायला दिली होती, झाली आता. आणि ट्रॅफिक बघा किती लागली आहे, भयानकवाली. चला मंडळी जाऊयात आपण आता. फायनली आपली गाडी आपल्याला भेटलेली आहे. तो ट्रॅफिक बघू शकता तुम्ही किती लागली आहे ती. मला वाटतं आपल्याला दोस्तीमधूनच जावं लागेल शॉर्टकट. बघू ट्रॅफिक जर पुढे नसेल तर मग सरळ जाऊयात, नाहीतर मग दोस्तीमधून आपल्याला टर्न घ्यावं लागेल. ओके मंडळी, 100 रुपयाचे 2.5 किलो कांदे, 50 रुपयाचे 3 किलो भेटायचे. किती भाव वाढला बघा. आंबे घेऊयात. भैया मीठा लगेगा ना? मीठा नहीं लगेगा तो रिटर्न लेके आऊंगी. नहीं नहीं चाहिए, नहीं चाहिए. जे बघ किती झाले बघ, होतील का ते. आणि मके कसे आहेत? मका कसा आहे? मतलब 50 का 3. 50 का 3. अच्छा. आता आपण आलो आहे चिकन आणि चिकन घ्यायला, म्हणजे लक्की सोनूसाठी आणि आपल्यासाठी पण. ओके. A few moments later. या मंडळी जेवायला मस्त. आज जरा टाईम झाला ना आपल्याला, 11 वाजले ना. रोज आम्हाला रात्री 11, 11:15 जेवायला वाजतात रोज. थोडं कधी कधी जेवतात लवकर, नाश्ता वगैरे असं काही केला ना मग लेट जेवतात आमच्यासोबत आहे, तर मग लवकर जेवतात. तर आता चिन्मय तर जेवण लोलतोय उघडा होताना सापासारखा. मोनिश नाही अजून जेवला, मोनिश येतोय आता जेवायला. चला या मंडळी तुम्ही पण जेवायला. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.